डी रूरल चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा मी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. टायमर ऑन आहे. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. 16वा मिनिट जर तुम्ही घेतला तर एक क्षेत्ररक्षक हा रिंगमध्ये 38 सर्कलमध्ये आणावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. अमित तयार होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामना सुरू होण्याचा संकेत आलेला आहे. स्वीप केलेल्या चेंडूला चांगला फटका पाहतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. गुड शॉट. प्रबंध मागच्या सामन्यामध्ये देखील चौकारांशी खाते उघड केली होती. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे. पुन्हा एकदा अमित तयार होताना बॉलिंग मार्कवर त्याच पद्धतीने फटका खेळलेला. चांगला फटका. चांगल्या धावा मिळतील. चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. मागच्या सामन्यामध्ये देखील अशी सुरुवात केली होती आणि पाहतो आपण 10 या धावांवर पहिला धक्का लागलेला आहे मानकोली 40+ या संघाला. पहिली सफलता अमितने मिळवून दिली. वारंवार मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करीत होता तिथे आणि त्यामध्ये फलंदाज असफल ठरलेला आहे. मिडॉपला अप्रतिम झेल टिपला बजरंग याने. नो मिस्टेक. वेल टेकन कॅच. आणि पाहतो आपण ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. रमेश क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पुढचा चेंडू अमित याचा उंच पुरासा गोलंदाज. हो फक्त हलक्या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय दिनेश. मिळेल 1 धाव. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 11. एका गड्याच्या मोबदल्यात श्री गावदेवी पूर्ण आणि श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली या 2 संघांमधील हा सामना सुरू आहे. पहिल्यांदाच आता रवी स्ट्राईकला आपण पाहतोय. हो खोदून काढलेल्या चेंडूला यॉर्कर चेंडू टाकला होता. ब्लॅकहोल मध्ये चेंडू होता. धावबादची संधी निर्माण झालेली आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावबाद.
मी कशी टक्कर देताना दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल जितेश. जितेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल रमेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धावा पाहतो आपण 12, 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या अखेरीला या धावा जोडलेल्या आहेत. मानकोली संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक गमावल्यानंतर सर्व संघांना उत्तम जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. एक चांगला उपक्रम नारायण स्मृती भातबर्ड संघाच्या वतीने आपण पाहतोय. जेवणाला देखील सुरुवात झालेली आहे. आपण जेवणाचा भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त बेल घेऊ नका. ओ चांगला फटका ऑन साइडला. चेंडू चालला अतिशय वेगाने. 4 धावांकरिता चौकार. चांगला फटका आपण बघितला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं तर रमेश याने चौकाराबरोबर. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. धावसंख्या वेगाने पुढे जाईल. स्कोअर कार्डवर 16. मोठी चेज होती पण रेस चेंडूने जिंकली. रमेशच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार आलेला आहे. गॅप मोठी होती हेच बघितलं आणि गॅपमधून चेंडूला पाठवला होता. सीमारेषेच्या पलीकडे सुप्रीम टच केलेल्या चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा पाहतो आपण मोठी चेज. रेस जिंकली चेंडूने. अजून एक अप्रतिम चौकार. क्लास फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जाते आणि मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोअर कार्डवर 20. रमेशने बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेले आहेत. पुन्हा एकदा जितेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. फलंदाच्या बुंद्यामध्ये हा चेंडू टाकला होता. ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिथे काय घडले तर 3 धावा देखील कंप्लीट. नाट्यमय क्रिकेट बघायला मिळते. जिथे 1 धाव मिळणार होती तिथे 3 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत गावदेवी पूर्णा संघाने. धावसंख्या आता पुढे जाईल 23. चांगली फलंदाजी करतो रमेश खेळपट्टीवर. पुन्हा एकदा जितेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ऑन द विकेट. हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू चालला एका टप्प्याने सीमा पार. 4 धावा चौकार. प्रभाकरने देखील एक दमदार चौकार ठोकलेला आहे. तो देखील सांगून देतोय की मी देखील थांबणार नाही. माझा नॅचरल खेळ स्वाभाविक खेळ मी सादर करणार. आणि त्याने चौकारण्याचे खाते उघड केलेले आहे. पाहतात आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. खूप चांगला फटका. गॅप मोठी होती हेच बघितलं आणि चेंडूला आपण बघितलं तर लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. 4 धावांकरिता धावसंख्या पुढे जाईल. स्कोअर कार्डवर 27. जितेश महागडी गोलंदाजी करतोय. ओ हा चेंडू चांगला आहे. वाईड यॉर्कर फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं. चकवा देणारा चेंडू होता बॅटरला. धावा स्थिर आहे. धावफलकावर 27. पुन्हा एकदा जितेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. उडवलाय चेंडूला हवेमध्ये. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. संधी चालून आली होती. प्रभाकरला जीवनदान. 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट. ढिसाल क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा उचलताना मानकोली पोटी प्लस संघातील बॅटर. 3 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 15च्या
सरासरीने धाबा जोडलेले आहेत. टाइम लाईनचा आपण जर विचार केला 12 चेंडू टाकून झालेले आहेत. 30 धावा धावपलकावर 2 गडी बाद. आणि प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली याचप्रमाणे धावा जोडल्या तर 60 धावा धावपलकावर बघायला मिळतील. चांगली धावगती मेंटेन ठेवलेली आहे. जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध पाडा आणि श्री चिनार माता पिंपळनेर असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण पूर्वतयारीला लागायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेचच या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस का बॉस टॉस बॉक्स नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. श्री चिनार माता पिंपळनेर आणि जयदुर्गा टेमगरपाडा. आपण पाहतात नारायण स्मृती मास्टर 40+ भादवड आयोजित भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 चे दमदार आयोजन. ओ दांडीगुल अराउंड द लेग दांडीगुल फलंदाज बाद होते प्रभाकर. आ बैल मुझे मार पाहतो आपण ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एसट्या वाकवलेल्या आहेत. फलंदाजाने एसटी दाखवली आणि गोलंदाजाने एसटी वाकवली. प्रभाकरच्या खेळीचा अंत पाहूया आपण रिप्ले मध्ये. खूप चांगला चेंडू होता. एसट्यांचा वेध घेणारा आणि प्रभाकरला आता मैदान सोडताना आपण पाहतोय रुपेश एंटर होताना न्यू बॅटर. एकीकडे T20 वर्ल्ड कप देखील सुरू आहे. भारतीय संघाने या अगोदरच सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला. पहिला सामना बरोबर 22 तारखेला होईल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. त्यानंतर दुसरा सामना आहे झिम्बाब्वे विरुद्ध आपण पाहणार आहोत आणि तिसरा सामना सुपर 8 मधील भारताचा वेस्ट इंडिज बरोबर होणार आहे. तीस या धावसंख्येवर तिसरा गडी गारद झालेला. राहुल पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. उंच पुरासा गोलंदाज ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला. एक धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय बॅटर रुपेश. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पण फक्त एकच धावेवर संतुष्ट रुपेश. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. फलंदाजाला बाद करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवलेला नाही. यष्टीरक्षक सागर याने एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 31 ला 3 खेळाडू बाद. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर राहुल. चांगला फटका फुलटॉस चेंडू होता उजव्या यष्टीवरचा. चेंडू गॅपमधून चाललाय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सहज पूर्ण करतोय रमेश. 2 धावांनी धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 33 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा राहुल तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू पाहतो डायबर्ट झाला. गेला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. रमेशला बाद केलं जात नाही आणि तोच आता मात्र डोकेदुखी ठरताना पाहतो आपण श्री गावदेवी पूर्ण संघासाठी. लगातार चौकार आणि चौकार लगावतो आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण योगदान देतोय. मौलिक धावा त्याने जोडलेल्या आहेत. उपयुक्त इनिंग सादर करतोय. 18 धावांवर खेळतोय. ओ हा चेंडू परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर दांडीगुल. फलंदाज होते बाद. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज रमेशला मैदान सोडावं लागेल. भात्यामधील प्रमुख अस्त्र बाहेर काढलं. यॉर्कर चेंडूचा वापर केला तिथे. राहुल याने दांडीगुल केलेली आहे. चौथा धक्का श्री गुरुदत्त चौडाई मानकोलीला. केतन माली येतोय. टन केतन माली. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध श्री चिनार माता पिंपळनेर.
डॉक्टर मनोज गुलवी साहेब, मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय व्यासपीठावर, जे मनसे शहर अध्यक्ष आहेत. तसेच मेन ॲडवायझर देखील आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. केतन माली मागच्या सामन्यामध्ये 0 बाद झाला होता. राहुल तयार होतोय बॉलिंग मार्कवर. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबादची संधी. अजून एक गडी बाद होते रुपेशच्या रूपामध्ये मानकोली 40+ या संघाचा. पाहू शकता फालोतूरमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तिथे क्रीज सोडली होती. अचूक निशाणा साधला राहुल याने आणि अजून एक गडी गारद होते. अशा प्रकारे षटक देखील समाप्त होताना आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 37. संघ पाहतोय न्यू बॅटर सचिन माळी. मागच्या सामन्यामध्ये सचिन माळीने खूप दमदार खेळ सादर केला होता. पुन्हा एकदा त्याच खेळीची पुनरावृत्ती त्याला करावी लागेल. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज धनाजी. सदोतीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेल्या 5. बजरंग पाटीलला इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि त्याच्या नावावर सलगच्या 6 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावण्याचा विक्रम देखील आहे मास्टर 40+ क्रिकेटमध्ये. एक धाव उत्तम आरोग्यासाठी 40+ क्रिकेट खेळत राहा. फिट राहा, हिट राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. आजच्या कालामध्ये जो फिट आहे तोच हिट आहे. धनाजी तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका समोर खेळलेला आहे. साईड स्क्रीन समोर चेंडू येते. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. स्ट्रेट अगदी थेट पाठवला होता चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडूला उचलला बजरंग याने. एकच धाव पूर्ण करतो सचिन ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल 38. पुन्हा एकदा धनाजी. ओ लॉफ्टेड शॉट. सरळ बॅटने हा फटका खेळला. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची, ही स्ट्रेंथ आहे. केतनच्या बॅटमधून येतो टनाटन षटकार. केतनला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, कारण त्याचा नॅचरल खेळ आहे. या फटक्यांसाठी तो जाणला जातोय. या फटक्यांसाठी खूप वाकबगार असलेला बॅटर आहे श्री गुरुदत्त चौटायरवा मानकोली या संघाचा. षटकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 44. 44. 4 4. लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर धनाजी. पुन्हा एकदा स्लिप केलेले चेंडूला. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरकडे अतिशय वेगाने आणि चेंडू सीमा पार. सीमा रेषेला जाऊन हा धडकला चेंडू. 4 धावा चौकार. चांगली फलंदाजी करतोय आता केतन. स्लॉग ओव्हरमध्ये ड्रॉप सीनचा हिरो आहे केतन माली. अनेक वेळेला खेळ त्याने सादर केलेला आहे आपल्या संघासाठी. चौकाराबरोबर आता धावसंख्या वेगाने पुढे जाईल स्कोर कार्डवर 48. चांगला आकार येतो धावांना आणि विशेष म्हणजे केतन आपल्या संघासाठी खूप मोलाचे योगदान देताना. पुन्हा एकदा धनाजी तयार होताना बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाल्यानंतर खूप चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलकावर 48. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. सुरू असलेला सामना गावदेवी पूर्णा आणि त्यांच्या विरुद्ध श्री गुरुदत्त चौटायरवा मानकोली या 2 संघांमध्ये आपण पाहतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेकडे अतिशय वेगाने. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. पंचांचा इशारा ते लेग बाईज. 4 धावा चौकार.
अवांतर धावा आलेल्या धावा येवत कसे येवत धावा येणे अत्यंत गरजेचे आहे. धावसंख्या पुढे जाईल 52 ऑन बोर्ड 52 धावा धावपलकर. ओ चांगला चेंडू होता. पाहतो आपण चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये चायनीज कट चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेला जाऊन धडकला आणि ह्याच बरोबर षटक देखील समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा धावपलकर 56 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 57 धावांचे हे लक्ष्य पार करावं लागेल श्री गावदेवी पूर्णा या संघाला. चला तर आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. नेक्स्ट मॅच जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध श्री चिनार माता पिंपळनेर. टॉस आम्ही करणार आहोत. अभिमन्यूजी चौधरी साहेबांना विनंती करणार आहे. कारिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ श्री चिनार माता पिंपळनेर अशी यानंतर ही मॅच रंगणार आहे. सोबतच उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी सावंत मात्रे देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत. छापा असा कॉल आहे. छापा झालेला आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल. मनोज गुलवी नाणेफेक जिंकले महत्त्वाचा सामना तुमच्या दृष्टिकोनातून कारण नॉकआउट ही स्पर्धा आहे. काय डिसिजन क्षेत्ररक्षण काय रिझन आहे क्षेत्ररक्षण करण्यामागे? पिंपळनेर संघ खरंच खूप चांगला आहे आणि मागच्या वेळेला त्यांनी आम्हाला शिकस्त दिली होती, हरवलं होतं आणि त्याच्यामुळे आता एक सावधगिरीचा खेळ म्हणून एक प्रथम क्षेत्ररक्षक करताना त्यांच्यावरती बॅटिंग करताना नक्की दडपण असेल आणि 40च्या आतमध्ये आमचा रोखण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्ण संधी तुम्हाला चालून आलेली आहे. पॅक टीम असेल का? हो नक्की. फक्त निकेतन आज नाही आहे आणि त्याची जागा आता बघूया. गोलंदाजीमध्ये आम्हाला समर्थकडनं अपेक्षा आहे. योगेश गुळवी आहे, बघूया काय होतं ते. थोडक्यात तुम्ही काय सांगणार आहे स्पर्धेविषयी? अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे सावंत म्हात्रे आणि त्यांच्या टीमने. खरंच दापोडेसारख्या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे खेळाचा मोह आवडता येत नाही. हे ग्राउंड बघितल्यानंतर खरंच या पंचक्रोशीतील सर्वोत्कृष्ट असं एक ग्राउंड आहे आणि ग्राउंडवरती सामने भरवताना नक्कीच सावंत म्हात्रेंच्या सोबत आम्ही सुद्धा आहे आणि खेळताना मजा येईल. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. दिनकर नाणेफेक गमावल्या प्रथम बॅटिंग करायचे आहे. तुमचा संघ एक धोकादायक संघ आहे. साधारणतः काही रणनीती आखलेली आहे. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 40 ते 45. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्की. ऑल द बेस्ट. संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे श्री चिनार माता पिंपळनेरला. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
57 धावांचे विशाल लक्ष चेस डाऊन करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वेलकम श्यामशेठ चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे. बालाराम चौधरी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक वरिष्ठ खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर, स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघातील. त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपण मॅच खेळी वळूया. पहिलाच बॉल यावेळेला पण तो फुलटॉस आहे, सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला गेला. केतन आहे त्याच्याकडनं चुकी पाहायला मिळाली, परंतु बॅकअप इथे चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. फलंदाज ऑन दी मार्क, तर संघाचा श्री गणेशा 2 आकड्यावरती पाहायला मिळतोय. हो, यावेळेस ऑन साईडला दमदार फटका, चेंडू वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, चौकार इथे पाहायला मिळाला. परेश भगत यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या तरी ते आपण पाहतोय बाहेर देशामध्ये फिरायला गेले आहेत आणि तिकडनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती 6 या अंकावरती आहे. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह करण्यात आला. इथे मात्र आपण दूरवरून प्रभाकर आलेत डीपमधनं क्षेत्ररक्षण करण्याकरता, परंतु इथे संधी आहे फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाबा इथे मिळाल्या. आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलक 2 धाबेच्या मदतीने आता 8 या अंकावरती पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये आपण फुल टॉस आहे. याही वेळेला मनगट वळवलं गेलं, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. इथे गॅप मिळाली आणि चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने निघून गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. येतोय चौकार. पाहिलं आपण बॅटरने फक्त मनगट वळवलं गेलं. टायमिंगच्या बळावरती चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका बाजूला बजरंग आहे ज्याच्या नावी रेकॉर्ड देखील आहे 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याचा, आणि सध्या तरी तशाच प्रकारचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. प्रमोदवरती त्याने आक्रमण चढवलेलं आहे. याही वेळेला पुन्हा ऑन साईडला चेंडू वळवलाय. टायमिंग याही वेळेला प्रॉपर आहे. चेंडू वाऱ्याच्या वेगाने स्वार होतोय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. ठोकलाय खणागाती षटकार.
ओव्हरपिच चेंडू होता, अगदी बजरंगच्या नजरेसमोरचा चेंडू होता. सणाचे विळंब न करता काय सुंदर फटका बजरंगने सजवला आणि ज्या क्षणी बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष झालं, कॉन्टॅक्ट झालं, त्या क्षणी मात्र चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या डावामध्ये जी सुरुवात हवी होती टीम पूर्ण या संघाला ती पाहायला मिळाली. प्रमोद तयार, पुन्हा फुल टॉस आहे. यावेळेस सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गेला. लॉंगऑफला प्रभाकर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. शेवटचा बॉल होता पहिल्या षटकामधला आणि शेवट एका धावेने फलंदाजाने गोड केलं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 19 अंकावरती. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या आता 18 चेंडूने जिंकण्याकरता 38 धावेंची गरज असणार आहे टीम आई गाबदेबी पूर्ण या संघाला. विनंती करतो की आपण जो समोर हॉल पाहतात चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडच्या अगदी शेजारी, तिथे जेवणाला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. वेलकम श्यामसेठ चौधरी साहेब, आपलं देखील सहर्ष अधिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्याहून सांगायचं झालं तर एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत. पण आता चला फिल्डिंग लावायची टीम मानकोली संघ, जास्त वेळ घेऊ नका कारण आपला शेड्यूल जो आहे तो भरपूर मोठा आहे. त्या अनुषंगाने सर्व संघनायकांना विनंती करतो की आपण जी वेळ आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्याच वेळामध्ये आपण क्रिकेट खेळायचं आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आणि त्याकरता आपण पाहतोय सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आपण पाहतोय संघनायक आहे, सेनेचा सेनापती आहे आणि सध्या तरी आपण पाहतोय त्याच्या अंगावरती गोलंदाजीचे ओझं आहे कारण त्याने पाहिलं पहिल्या षटकामध्ये प्रमोद थोडासा मागडा राहिलेला आहे. इथून आता चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि स्वतः तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार. स्ट्राईकला बॅटर बजरंग आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय उचली घेणारा चेंडूचा, परंतु चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. दोन्ही हात समांतर पंचांच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. म्हणजेच काय तर गोलंदाज सचिन माळी याला दंडित करण्यात आलं. वाईट बॉलने त्याने सुरुवात केली. धावपळ पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एका धावेने पुढे सरकणार 20 या अंकावरती. हा चेंडू सुरेख आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. कटरचा वापर यावेळेस सचिन माळी याने केलं. चेंडू येण्या अगोदरच फलंदाजी बॅटचा स्विंग जो आहे ना तो फिरला होता आणि त्या अनुषंगाने चेंडू डॉट पाहायला मिळाला. वाईट चेंडू पहिल्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाला, पण त्यानंतर मात्र जी ताकद आहे गोलंदाजीची ती सादर करताना सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस चांगला चेंडू आहे. फसवा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर चेंडूला फ्लाईट देण्यात आली होती. हलक्या हाताने सोडला होता. डबल माइंड झाला होता. फटका मारावं की नाही याच्या नादामध्ये फक्त उभा राहिला आणि चेंडू आपण पाहतो याच्या मागे सरकला. डॉट बॉल येथे पाहायला मिळाला. सलगचे 2 चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. हलक्या हाताने यावेळेस चेंडूला वळवलं गेलं. मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याचाच कुठेतरी फायदा फलंदाजाने उचलला. एका धावेचं रूपांतर दोन्ही आकड्यामध्ये करण्यात आलं. 2 धावा इथे मिळाला. धावफलक आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने आता 22 या अंकावरती आहे.
सचिन माली आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू उंची गाठत आहे मात्र लांबी गाठणार नाही आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, झेल पकडण्यात आली. बजरंग नावाचे वादळ मैदानाच्या गुणगुणत होतं, त्याला शांत करण्यात आलं. फलंदाज होतोय बाद. धन्यवाद. धावफलक आपण पाहतोय 22 अंकावरती आहे. पहिलं विकेट गमावलेलं आहे टीम आई गाबदेवी पूर्णा या संघानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. इथे कोणताही संपर्क नाही. चेंडू एका टप्प्यामध्ये त्यांच्या मागे गेला आणि चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. थोडंसं रिदममध्ये आपण पाहतोय गोलंदाज चुकला जातोय. याही वेळेला आपण पाहिलं तर चेंडू बाहेरच्या बाजूला होता. अंतिम क्षणी फलंदाजाने बॅटचा फेस ओपन केला. बॅटच्या आतल्या भागाबरोबर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते फिल्डिंग करण्याकरता. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर षटक क्रमांक 2 हे देखील आता संपलेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि धावफलक आपण पाहिलं 24 या अंकावरती आहे. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे उर्वरित आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावांची गरज असणार आहे टीम आई गाबदेवी पूर्णा या संघाला. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आपण पाहतोय धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 24 अंकावरती. तर येणारे 12 चेंडूमध्ये आता 33 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 3 आणि त्याकरता केतन आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला बॅटर धनाजी आहेत. नॉन स्ट्राईक एडला आपण राहुल याला पाहतोय. हा चेंडू चांगला लेंथवरती पाहायला मिळाला. काय जबरदस्त कटरचं वापर पाहायला मिळालं. ऑफ ब्रेक चेंडू खेळला होता. पडल्यानंतर चेंडू वेगवान गतीने आतमध्ये आला आणि चेंडू डॉट पाहायला मिळाला. बघा जेवढा चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये खेळले जाणार तेवढा दबाव पूर्ण संघावरती येणार. 12 चेंडूनंतर आपण धनाजीला स्ट्राईकवरती पाहतोय. आडव्या बॅटने ऑन साईडला वळवलाय. चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे झेल संपन्न होणार. फलंदाज होतोय बाद. मिळाली सफलता केतन या गोलंदाजा. खाली कारण रुपेशला ठाऊक आहे कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे रुपेशला ठाऊक आहे. आणि काय जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फुटवर्क त्याचं चांगलं राहिलं होतं, नजर चांगली होती आणि आपण पाहतो झेल संपन्न झाला. सागर येतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल वळवलाय ऑन साईडला. टायमिंग प्रॉपर नाही आहे. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये.
डीपमधला क्षेत्ररक्षक वेगाने आले. इथे संधी आहे फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाबा इथे मिळणार. तर धावफलक आपण पाहतोय 2 धाबीच्या मदतीने पुढे सरकणार 26 या अंकावरती. 9 चेंडू आणि 31 धावींची गरज आहे. स्ट्राईकला यावेळेस आपण सागरला पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ दी विकेट चांगला फटका खेळला गेला. चेंडू चालला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आले. संधी होती फलंदाजा पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण करण्याची. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. प्रति चेंडूमागे बुद्धीचा वापर केला जात आहे आणि ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होतोय त्या वेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे. 2 धाबा इथे देखील मिळाल्या. पुढे सरकून ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतील 6. येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये आला होता. फलंदाजाने फुटवर्कचा वापर केलं. फ्रंट फुटला येऊन हा फटका खेळला गेला आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. केतन पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस आपण पाहतो खोदून काढलाय. चेंडू चालला मिड विकेटला. डीपमधला रुपेश आले. त्यांच्याकडनं थोडीशी चुकी पाहायला मिळाली परंतु आपण पाहतोय सचिन मालीने चांगलं बॅकअप दिले आणि इथे 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. तर अशा प्रकारे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 देखील आता संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिलीत तर आपल्याला पाहायला मिळत आहे 36 या अंकावरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावींची गरज. 21. सहामध्ये 21 धाबा बनवायचे आहेत आणि त्याकरता गोलंदाज आपण प्रभाकरला पाहतोय. प्रभाकरबद्दल सांगायचं झालं तर या गोलंदाजाकडे चतुराई आहे. या गोलंदाजाकडे गुणवत्ता आहे. ती सादर आता करावी लागणार कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाला जास्त प्राधान्य दिलं जाते. तुम्हाला काम चांगलं करावं लागणार. स्ट्राईकला बॅटर आपण राहुलला पाहतो ज्याच्या बॅटमधनं 2 धाबा आलेल्या आहेत. हा चेंडू सुरेख आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. लेग कटरचा वापर करण्यात आला. पडल्यानंतर चेंडू हातभर बाहेर निघाला. बॅटरच्या अगदी नजरेसमोरून चेंडू वळवला. चेंडू येतोय डॉट. मी मगाशी उल्लेख केला होता की हा गोलंदाज मास्टर माइंड आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं परंतु याही वेळेला आपण पाहिलं कटरचा वापर करण्यात आलं. सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले तर समीकरण आता येणारे 4 चेंडू आणि 21ची गरज आहे. पुन्हा एकदा चांगली लेंथ. याही वेळेला फसवा चेंडू पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाच्या नजरेच्या समोरून चेंडू वळवला गेला. 3 चेंडू सलगचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि 3ही चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. डॉट चेंडू पाहायला मिळाले. याही वेळेला आणखी 1 चेंडू डॉट. चलो काय राहुल मात्र असं प्रेक्षकांना वाटेल की आपण मैदानाच्या आतमध्ये किंवा संगणकावरती आपण पाहतो तर ॲक्शन रिप्ले दाखवले जाते की काय परंतु ते लाईव्ह क्रिकेट आपण पाहतोय. 4 चेंडू डॉट पाहायला मिळते.
इथे आता चेंडूची लाईन पारखली जाणार. डॉट आहे, हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळाला. वा भाई वा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे बॅटरला चारी मुंड्या चित करण्यात आलं. चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटने ऑनसाईडला खेळायचं होतं. यावेळेस कनेक्शन चांगलं. चेंडू चालला मिड विकेटला. धाव मिळेल 1 आणि अशा प्रकारे आपण पाहतोय मॅच फिनिश झालेली आहे. मॅच संपलेली आहे. अशा प्रकारे मॅचवरती विजय मिळवलेला आहे टीम माणकोली या संघाने. अभिनंदन टीम माणकोली आणि हार्ड लक टीम आई गाबदेवी पुरोना. आपण जाऊया आमच्या डिझे मॅनकडे.